11वी-12वीत कॉमर्स आणि कॉमर्स घेऊन IT क्षेत्रात कशा पद्धतीने करिअर करता येतं आजचा पॉडकास्ट याचं बिलकुल उदाहरण असणार आहे. विद्यार्थी मित्रो, एक विद्यार्थी जो 11वी-12वीला कॉमर्स घेतो, BMCC सारख्या नामांकित कॉलेजमध्ये कॉमर्स करतो, शेवटपर्यंत प्रश्नचिन्ह असतं की नेमकं कुठल्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे. फायनली IT क्षेत्रात जाण्याचं धाडस करतो. BBA CA सारख्या कोर्सला त्याला पुन्हा BMCC मध्येच ॲडमिशन मिळतं आणि त्यानंतर मात्र खरी जर्नी सुरू होते, ती म्हणजे की आता आपल्याला नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत पोहोचायचं कसं. कारण आज जर IT क्षेत्रात आपल्याला करिअर घडवायचं असेल तर आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजची पायरी चढावी लागते. विद्यार्थी मित्रो, जनरली इंजिनिअरिंग कॉलेज म्हटलं म्हणजे तिथे BE BTech फक्त हाच कोर्स होतो असा जनरली समज असतो. मात्र BBA CA करून आपल्याला ह्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये MCA सारख्या कोर्सलाही जाता येतं, हे पॉसिबल आहे. तर महाराष्ट्र MCA CET देऊन आता नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता प्रवेश मिळणार आहे. चला तर ही जर्नी लवकरच जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे प्रणव कुळे. त्याने सिक्युअर केलेले आहे 99.07% महाराष्ट्र MCA CET मध्ये. आणि एक कॉमर्सचा विद्यार्थी कशा पद्धतीने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन BTechच्या लेवलपर्यंत मजल मारू शकतो याचं आज आपल्यासमोर उदाहरण आहे. तर प्रणव, फायनली तुझं अचिव्हमेंट खरंच म्हणजे आपण म्हणूया की इन्स्पायरिंग आहे सगळ्यांसाठी. कारण 10वी नंतर तू कॉमर्स घेतलं, 11वी-12वीला तू कॉमर्स केलं आणि कॉमर्स केल्यानंतर तू ठरवलं की नाही यार, आपल्या को IT क्षेत्रामध्ये जायचं आहे. आणि फायनली तू BCAला ॲडमिशन घेतलं. मला वाटतं तेही पुण्यातल्या नामांकित BMCC कॉलेजमध्ये. मला वाटतं 11वी-12वी कुठे झालं तुझं, तिथेच झालं. प्रॉपर हा चाळीसगावचा आहे. आणि विचार करा, चाळीसगाववरून पुणे शहरात येतो 10वी नंतर एक स्वप्न घेऊन. 11वी-12वी BMCC सारख्या नामांकित कॉलेजमध्ये कॉमर्स केलं. कॉमर्स केल्यानंतर मला वाटतं शेवटपर्यंत जसे आपली चर्चा झाली, तुला लक्षात येत नव्हतं की नेमकं काय करावं. आणि फायनली BCA करून आज MCA पर्यंत मजल मारली आहे. तर प्रणव, लवकरच आपण टॉपिक चालू करूया आणि तुला बोलण्याची संधी देतो. कारण याच्याबद्दल बोलावं असं खूप वाटतंय मला आणि ते खरंच आहे, कारण इन्स्पायरिंग आहे. तर प्रणव, सगळ्यांना हे ऐकण्यात मजा असते की तो मोमेंट काय होता ज्यावेळी खरंच ते तू बघितला रिझल्ट. ॲक्च्युली ज्या वेळेला मी रिझल्ट बघितला, मी ड्राईव्ह करत होतो आणि माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला की रिझल्ट लागलाय. आणि मी गाडी अशी साईडला घेतली रोडच्या आणि मी तिथे रिझल्ट चेक केला माझा. आणि आतापर्यंत मी असा ॲव्हरेज स्टुडंट आहे, मला कधी 90 वगैरे पर्यंतच मार्क्स. बरोबर. पण ज्या वेळेला तिथे बघितलं की 99.07% मग ती मुवमेंट माझ्यासाठी एकदम भारी होती. आणि मी लगेच माझ्या घरी वगैरे कॉल केला, फ्रेंड्सला कॉल केला. म्हणजे ज्या गोष्टीसाठी तू मेहनत करत होता ते फायनली अचीव्ह झालं. बघा, आता याने एक वर्ड तुम्ही बघितला असेल किंवा ऐकला असेल की यार मी ॲव्हरेज आहे किंवा होतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रणवबद्दल सांगतो. ज्यावेळी या NSG अकॅडमीमध्ये फर्स्ट टाईम आला माझ्याकडे आणि याने ज्यावेळी सांगितलं की सर मॅथमॅटिक्सचं प्रिपरेशन माझं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे, त्यावेळी मी जेव्हा याच्याशी बोललो मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. म्हणजे तुम्ही किती इंटेन्सिव्हली काम करता ते महत्त्वाचं नाही आहे, पण कन्सिस्टन्सीने तुम्ही काम करता तर मला वाटतं ते प्रत्येका गोष्टीला बीट करू शकतं. आणि 11वी-12वीला त्याचं मॅथ्स वीकच होतं बरं का. म्हणजे जसं आमचं डिस्कशन झालं आहे, वीक होतं. पण त्यानंतर त्याला एकच कळालं की मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, मला CA CS CMA अशा वेगळ्या करिअरमध्ये नाही जायचं आहे, प्युअर कॉमर्सच्या. आणि त्याने IT क्षेत्रात जाण्याचं धाडस केलं, BCAला प्रवेश घेतला. मात्र MCA जाण्यासाठी मॅथमॅटिक्स हा अडथळा असतो आणि त्याने त्याच्यावर मात मिळवलेली आहे. तर मला तुझ्या अभ्यासाबद्दल सांग की कशी तुझी जर्नी होती, रुटीन काय होतं अँड ऑल. ॲक्च्युली मी 11वी-12वी मॅथ्स घेतलं होतं, पण त्यावेळेला इतका इंटरेस्ट नव्हता माझा मॅथ्समध्ये की काही करू शकेल. मी ते करायचं म्हणून केलं. बरोबर. आणि त्याच्यात मला चांगले मार्क्स मिळाले. बरोबर. 92 12thला होते. पण ज्यावेळेला आता इथे परत ते मॅथ्स येणार होतं त्यावेळेला असं की यार परत तेच मॅथ्स आहे. आणि ह्याच गोष्टीमुळे मी सायन्स चूज नव्हतं केलं 10th नंतर. बरोबर. सो ते माझ्यासमोर एक चॅलेंज होतं. मग मी असा विचार केला, जर हाच एक मुद्दा आहे मॅथ्सचा तर वाय नॉट टू लव्ह इट. जर तुम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या असेल तर तुम्हाला त्याच्यावर प्रेम करावं लागेल. सो मला मॅथ्स आवडायला लागलं, मी त्याच्यात आवड निर्माण केली.
आणि माझा मोस्ट ऑफ द टाइम मी मॅथ्सकडे देत होतो. लॉजिकल रिझनिंग वगैरे त्या गोष्टी आहेच, पण गेम चेंजर हा मॅथ्स आहे. आणि लॉजिकल रिझनिंग सगळेच करतील, कम्प्युटर सगळेच करतील, इंग्लिश पण सगळेच करतील, बट जो मॅथ्स करेल तो टॉपर असेल. टॉपरसाठीची रेसमध्ये मॅथ्स लागेल. सो मॅथ्स स्किप करून चालणार आहे, मॅथ्स करावंच लागेल. बरोबर. तर म्हणजे तुझी जर्नी कशी होती, म्हणजे अगदी बेसिक पासून स्टार्ट केलं वगैरे, कुठल्या बुक्स वगैरे रेफर केल्या वगैरे? बेसिक पासून स्टार्ट केलं मी. तर ते मायनस आणि प्लसचे ते मला ते खूप कन्फ्युजन व्हायचं. मी तिथून सुरुवात केली. सो त्याच्या खाली काही नसू शकतं. सो तुम्हाला मी म्हणेल की बेसिक पासूनच करावं लागेल. आणि त्याच्यात काही लाज नाही की मी बेसिक पासून नाही येत तर नाही येत. बरोबर आहे. सो यू हॅव टू ऍक्सेप्ट इट की नाही. येस. आणि तिथून तू ऍक्सेप्ट करून ते पूर्ण केलेलं आहे. बरोबर. आणि तुझं म्हणजे हे ग्रॅज्युएट, आता BMCC कॉलेज म्हटलं म्हणजे यार अटेंडन्स आणि ऑल सगळं चाललं. मग सगळं तू बॅलन्स कसं करायचा? मी कॉलेजला पण जायचो. लास्टचा 1 महिना मी स्किप केलं कॉलेज, म्हणजे कमी जायचो. आणि त्याच्यासाठी एक चांगली आयडिया सांगतो की चांगले रिलेशन बनवा टीचर्स बरोबर. फ्रेंड्स तुमचे चांगले असले पाहिजे. येस. सो ते मॅनेज होऊन जातं. येस. लास्टचा 1 मंथ मी तसं केलं होतं. बाकी आमचं कॉलेज अटेंडन्सच्या बाबतीत थोडंसं आहे. सो तुम्हाला ते स्किप नाही, बॅलन्स करावंच लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही ठरवलं तर कशा पद्धतीने मॅनेज होतात सगळ्या गोष्टी हे आपल्या समोर आता आहे. प्रणव, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉक्सचा किती इम्पॉर्टन्स असतो याच्यामध्ये? मॉक्सचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. मी म्हणेल मॉक्स हा गेम चेंजर आहे. माझं जे प्रिपरेशन होतं ते असं बिखरलेलं होतं की मला मॅथ्स पण करायचं आहे, मला लॉजिकल रिझनिंग पण करायचं आहे, कम्प्युटर पण करायचं आहे, इंग्लिश सगळंच करायचं होतं. बरोबर. पण त्याला फायनल टच असं एक कलेक्टिव्ह गाईड कोणी केलं तर ते मॉकने केलं. बरोबर. मॉक काय करतं की तुमचं जे सगळं आहे प्रिपरेशन, त्याच्यासाठी तुमचे स्ट्रेंथ्स काय आहे, तुमचे विकनेसेस काय आहेत, तुमचे टाईम कुठे जास्त लागतो, तुम्ही कुठे टाईम द्यायला पाहिजे, ते सगळं हेल्प करतं मॉक. ॲनालिसिस करून नुसतं मॉक देऊन उपयोग नाही, त्याचं ॲनालिसिस पण तेवढंच महत्त्वाचं आहे की कुठे चुकलोय कुठे काय नाही. बरोबर. आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये घरच्यांचा काय श्रेय देशील? म्हणजे घरच्यांना मी माझं जे काही श्रेय आहे ते माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला पहिले देईल. की ज्यावेळेला मी कॉलेजला जात नव्हतो त्यावेळेला माझ्या फ्रेंड्सने मला खूप सपोर्ट केला. ते लिटरली माझ्या असाइनमेंट्स पण लिहून आणायचे आणि प्रोजेक्ट्समध्ये तर खूपच हेल्प केली. त्याच्यानंतर माझ्या घरचे फुल सपोर्ट की काहीही झालं तरी ठीक आहे, वी आर विथ यू. बरोबर. तो सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा. राईट. कारण तो सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. कारण यार आपण कॉमर्स करतो, अचानक म्हणतो मला IT क्षेत्रात जायचं आहे, त्यानंतर आपण BBA-CA, मला वाटतं तुझा याचा जो कोर्स होता BCAलाच SPPU युनिव्हर्सिटीमध्ये BBA-CA सुद्धा एक कॉमर्सवाल्यांसाठी कोर्स आहे, दॅट इज इक्वलंट टू BCA. पण त्यानंतर मला CET द्यायची आहे आणि आता मला टॉप कॉलेजला जायचं आहे. कारण 11वी-12वी सायन्स करून इंजिनिअरिंगची मुलं ज्यावेळी तुम्हाला VJTI, SPIT, PCCU अशा नामांकित कॉलेजमध्ये जायचं असतं, 4-4 वर्षाचा अथक परिश्रम करतात. मात्र कॉमर्सचा विद्यार्थी बायपास घेऊन त्याच रेसमध्ये एंट्री करतो. हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, अशक्य असं काही नसतं. जर ठरवलं तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो. प्रणव, ही जी काही ओव्हरऑल जर्नी राहिली याच्यामध्ये नॉर्मल तुला काय वाटतं किती वर्ष प्रिपेअर केलं पाहिजे किंवा महिने? म्हणजे जनरली काय होतं ना, कॉमर्सचे विद्यार्थी येतात, सायन्सचेही येतात, पण हे कळत नाही स्टार्ट करायचं कुठून आहे. आणि त्यांना वाटतं ग्रॅज्युएशनचे मार्क्स म्हणजे सगळंच काही आहे. मग नेमकं कशा पद्धतीने हे बॅलन्स केलं पाहिजे आणि काय नेमकं प्लॅन? ग्रॅज्युएशनचे मार्क्स सगळं काही नाही आहेत. तुम्हाला जे ऍडमिशन मिळणार आहे आता ते CETच्या याच्यावर मिळणार. बरोबर. प्रिपरेशन मी म्हणेल 1 वर्ष आधीच तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे. मला थोडं लेट कळालं की आपण CET द्यायला हवी. मी साधारण 7 महिने आधी प्रिपरेशन चालू केलं होतं, पण माझ्या मते 1 वर्ष तरी दिलाच पाहिजे. तुम्हाला फ्रॉम बेसिक स्टार्ट करायचं असेल तर 1 वर्ष दिलाच पाहिजे. आणि ॲट एनी कॉस्ट 1 वर्ष मी म्हणेल फॉर CET. आणि जर निमसेटचं विचाराल तर 1.5 वर्ष लागेल. 1.5 ते 2 वर्ष. येस. निमसेटने आपण NITs पर्यंत जाऊ शकतो. NITs पर्यंत. पण इथे सगळ्यात महत्त्वाचं काय की निमसेट म्हटलं की साधारणतः 1.5-2 वर्ष याचा अंदाज आहे. आणि महाराष्ट्र MCA CET 1 वर्ष मला वाटतं इनफ होतं. आणि कॉलेज कुठलंही असो यार, तुम्हाला ते बॅलन्स केलंच पाहिजे. कारण CETचेच मार्क्स सगळे काही आहेत, त्याशिवाय काहीच नाही आहे. तर नॉर्मली
ह्या जर्नीमध्ये ओव्हरऑल जर्नीमध्ये जर मुलांना तुला काही फायनल स्टेटमेंट द्यायचं असेल की कशा पद्धतीने तुम्ही स्टार्ट करा आणि तुमचा गोल कसा ठेवा, तर काय सांगशील? स्टार्ट फ्रॉम बेसिक करायला लाजायचं अजिबात नाही. सो ते एक असेल. आणि दुसरं म्हणजे जे काही कराल ते मन लावून करा, त्याच्यावर प्रेम करा, ते आपोआप तुम्हाला खूप भारी गोष्ट देऊन जातं. आणि असं समजू नका की मी ॲव्हरेज आहे, मी काही नाही करू शकत किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड आहे. येस. तसं काही नाही. आज माझ्याबरोबर BSc वाले, सायन्सवाले सगळे स्टुडंट होते CET सोबतच आहेत. बरोबर. त्यांच्यासोबतच आहे, त्यांच्यासोबतच माझी कॉम्पिटिशन आहे. सो तसं काही नाही आहे. तुम्ही कॉमर्समधनं पण IT मध्ये जाऊ शकता, चांगल्या प्रकारे जाऊ शकता आणि चांगलं स्कोअर पण करू शकता. फक्त तुम्ही जे करताय ते मन लावून करा, दॅट्स इट. येस. आणि NHG अकॅडमीबद्दल तुला कसं कळालं? मला माझ्या फ्रेंड्सकडनं कळालं आणि मी नेटवर पण सर्च केलं होतं की बेस्ट क्लास फॉर मॉक टेस्ट अँड ऑल. येस. आणि मॉक टेस्ट जेवढ्या जास्त देता येतील तेवढ्या द्या. ते एक फायनल टच द्यायचं काम मॉक टेस्टच करतं. फायनली प्रणव, कॉंग्रॅच्युलेशन फॉर नेक्स्ट जर्नी. आणि नक्कीच आपल्याला चांगलं करायचं आणि आमच्या विद्यार्थ्यांना इथून पुढे कधीही मदतीची गरज पडली काउन्सिलिंगसाठी यायचं. थँक्यू व्हेरी मच गाईज. बाय बाय.